आणि सलामीचे मोरे उतरलेले आहेत ते म्हणजे अनिकेत व संजय. बघूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं शतक घेऊन कोण येत आहेत नवानगर संघाकडून. नक्कीच पहिलं षटक नेहमी स्वप्नीलच करतो त्यांच्याकडून, कारण का ते पॉवर प्लेचं षटक असतं, खूप हाणामारीचं षटक असतं. नक्कीच बघूया आता स्वप्नील किती चांगली गोलंदाजी करतायत की संजय किती चांगली फलंदाजी करतायत. विशाली 5 षटकांची ओव्हर असेल, त्यामुळे याच्यामध्ये एकच पॉवर प्ले भेटणार आहे दोन्ही संघांना. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 5 षटकांचा हा सामना असेल आणि एक पॉवर प्ले एक ओव्हर असणार आहे. आणि 25 मिनिटांमध्ये त्यांना 4 षटकं संपवायची आहेत. नक्कीच पंचांचा इशारा सामना सुरू करण्याचा, तसंच अभिषेक यांनी देखील टाइम सेट केलाय 3:25 इकडे. पहिला चेंडू टोलावून दिला, मला वाटतं जातोय हा चौकाराच्या साईडला जाईल तो चौकार चौकार चौकार. तर सुरुवात झालेली आहे. मी आधीच सांगितलं संजय ठाकूर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतात. तर चेंडूला दिशा देत आहेत आणि चेंडू आपलं काम करतोय. आणि साहजिकच पॉवर प्ले मध्ये फक्त चेंडूला दिशा द्यायची असते. चेंडू आपलं काम करूनच घेतोय. लास्ट मॅच द मॅन ऑफ द मॅच संजय ठाकूर. पुन्हा एकदा संजय वर्सेस स्वप्नील, स्वप्नील वर्सेस संजय. हलवार प्लेड केला आहे, एकही धाव भेटणार नाही. चांगलं असं कमबॅक केलंय ते म्हणजे स्वप्नील यांनी. नक्की जर संजय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे, तर स्वप्नील देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे त्यांच्या मॅचचा. खरंच बरोबर आहे, ते तर आहे. तिसरा चेंडू स्वप्नील वर्सेस संजय. पुढे येऊन टोलावून दिलाय. बघे एक धाव काय वाचू शकणार नाहीये आणि एकच मला वाटतं दुसरी धाव, एक चोटी धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि या दुसऱ्या धाव्याने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. चौथा चेंडू स्वप्नील यांचा, समोर आहे ते संजय ठाकूर. एक तडाखेदार फलंदाज आहे संजय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आहे, मला वाटतं हा जाईल. षटकार 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 कमांड फायदा किती घेतात संजय ठाकूर. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13 रन्स, एकावर 3. संजय ठाकूर यांच्या फळीतून निघतोय तो म्हणजे वन बाउंड जाईल. चौकार चौकार चौकार. नक्कीच अफलातून फलंदाजी पाहायला भेटते संजय ठाकूर यांच्या फलीतून आपल्याला. खरंच आतापर्यंत धाव संख्या झाली आहे ती 17 रन्स, 17 धावा. उलटा चेंडू मारलाय, मला वाटतं हा सुद्धा जाईल. चौकार चौकार चौकार. शेवटचा चेंडू आहे हा पॉवर प्लेचा. स्वप्नील यांचं खूपच महागडं षटक आहे आतापर्यंतच. 21 धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू जात आहे तो चौकारासाठी.
वाटतंय की लास्ट मॅचचं जे समीकरण होते ते परत रिपीट होते, म्हणजे लास्ट मॅचला सुद्धा ऑलमोस्ट एका ओव्हरमध्ये 25 धावा आल्या होत्या, बरोबर दर्शन? 26 धावा 26 आल्या धावा. होत्या. तो एक आता वाईट पण टाकला होता प्लेअरने तेव्हा तो. नक्कीच जर तसं समीकरण असेल तर या 5 षटकांमध्ये स्कोर ही तेवढाच असू शकतो. बघूया. खरंच ती स्ट्रॅटर्जी पुढेच कंटिन्यू करतील की नाही अनिकेत? एक लेफ्ट हँडर बॅट्समॅन लास्ट मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती त्यांनी. अनिकेत यांनी आता बघूया. योगेंद्र आलेले आहे दुसरं षटक घेऊन. योगेंद्र ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये त्यांनी एक मॅडन ओव्हर टाकली होती व बेस्ट बॉलरचा मानकरी ठरला होता, तो चालेला आहे पुन्हा या मैदानामध्ये. दुसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिला आहे, स्ट्राईक वर असतील ते अनिकेत. एक डावखुरे फलंदाज. पंचांनी सामना चालू करायचा आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. बघूया आता अनिकेत. थोडासा रनअप चुकला बॉलरचा. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येतील तेच योगेंद्र टू अनिकेत. बघूया. सुंदर असा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी योगेंद्र यांची. निर्धाव असा चेंडू. चांगली सुरुवात केली ती म्हणजे योगेंदर यांनी. लास्ट मॅचचे बेस्ट बॉलर म्हणून त्यांना निवड झाली होती, ते म्हणजे योगेंदर. पहिला चेंडू निर्धाव, अनिकेत त्यांना काहीच कळाला नाही आहे. दुसरा चेंडू योगेंदर वर्सेस अनिकेत. एक लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहेत अनिकेत. बॅटची कडा नेऊन मला वाटतं एक धाव काय वाचू शकणार नाहीये. दुसऱ्या धावाची मागणी नाही, चांगली अशी फेकी होती आणि एकच धावेने समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26 रन्स, 26 धावा, 2 6. नक्कीच अनिकेतने आपलं खातं खोलल्या वैयक्तिक या एक धावेनी. कारण का पहिलं जे ओव्हर खेळले होते ते पूर्ण संजय ठाकूरच खेळले होते आणि जबरदस्त बॅटिंग केली होती. बघूया या दुसऱ्या ओव्हर मध्ये संजय ठाकूर. बघूया संजय वर्सेस योगेंदर, योगेंदर वर्सेस संजय. थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस होताना दिसतंय आपल्याला. योगेंदर फिल्डिंग लावत आहेत. तू इकडे ये, तू त्या साईडला जा, तू या साईडला ये, तू मागे ये, तू पुढे ये. बघूया तिसरा चेंडू, एक तडाखेदार फलंदाज स्ट्राईकला आहेत. संजय ठाकूर, संजय वर्सेस योगेंदर. हलवार प्लेट केलाय, एक धाव काय वाचू शकणार नाही. दुसऱ्या धावेची मागणी होते. दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण झालेली आहे. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते ते आपल्या संजय व अनिकेत मध्ये. याच्या आधी जी मॅच झाली त्यामध्ये सुद्धा ते चांगलेच असे चोरटी धाव काढत होते. खरंच दोन्ही बॅट्समन मध्ये चांगलं कॉर्डिनेशन जर असेल तर चोरट्या धावा आरामातच येतील. आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स लेवल जो असेल तो जर चांगला असेल तर काहीही करू शकतात ते. तसेच संजय ठाकूर जे आहेत त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खरंच खूप छान आहे. बघूया आता चौथा चेंडू टाकतील योगेंदर, सामोरे ते संजय. अवांतर बाहेरचा चेंडू. निर्धाव असा चेंडू आहे हा. माफी पंचांनी आपलं हे दिलं नाही. त्यांना असं संजयला असं वाटलं की तो चेंडू बाहेर जातो, पण तो चेंडू आतमध्येच राहिला होता.
जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा एक धाव काढले तिकडे. दुसऱ्या धावाच्या पुन्हा एकदा प्रयत्नामध्ये आहेत. बघूया संजय ठाकूर. आणि आता मात्र धावचीत झालेले आहेत संजय ठाकूर. एक मोठा झटका. in the mix. संजय ठाकूर एक सर्वांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहेत संजय ठाकूर यांच्यासाठी. 10 चेंडूंमध्ये 27 धावा फटकावल्यात त्यांनी. खरंच अप्रतिम बॅटिंग संजय ठाकूर यांच्याकडून पाहायला भेटले आपल्याला या मॅच मध्ये सुद्धा. नक्कीच दर्शन. आणि आता संजय यांची जागा भरून करण्यासाठी आले ते म्हणजे रवी उर्फ अण्णा. हा तेच बोलतो. निकनेम कसं नाही सांगितलं. रवी तर खूप असतील पण अण्णा म्हणून ओळखले जाणारे एकच व्यक्ती आहेत अख्ख्या मड मध्ये, ते म्हणजेच आपले रवी अण्णा. पासून तर मड मध्ये ओळखले जाणारे अण्णा एक तडाखेदार फलंदाज होते आहेत आणि यापुढे राहतील की नाही माहित नाही, पण आता थोड्या वेळातच समजेल आपल्याला. नक्कीच कारण का एक चांगले गोलंदाज आहेत त्यांच्या समोर, ते म्हणजे योगेंद्र. चांगलीच गोलंदाजी केली ते म्हणजे नवानगर संघाचे योगेंद्र. म्हणजे फर्स्ट ओव्हर मध्ये 25 धावा आल्या होत्या. त्यानंतर अशा क्रिटिकल कंडिशन मध्ये त्यांनी येऊन आपला संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा दिल्यात. ते म्हणजे नवानगर संघाचे योगेंद्र. एक गडी बाद 4 धावा. चांगलाच कमबॅक केलं ते म्हणजे योगेंद्र यांनी, नवानगर संघाचे योगेंद्र. आता बघूया वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं शतक घेऊन कोण येत आहेत ते. राज आलेले आहेत वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं शतक घेऊन. राज तर 2 षटक संपवण्यामध्ये यांनी 12 मिनिटं लावलेली आहेत. थोडं फास्टच ओव्हर टाकली कारण का योगेंद्रची ओव्हर ती थोडी फास्ट झाली. नक्कीच त्यांनी डॉट बॉल जास्त केले म्हणजे चकावलं बॅट्समॅनला, त्यामुळे ते डॉट झाले चेंडू. 4च धावा दिल्या योगेंद्र यांची अप्रतिम गोलंदाजी. आता बघूया राज सामोऱ्यात एक लेफ्ट हँडर बॅट्समॅन ज्या लास्ट मॅचला तडेकेदार फलंदाज केली होती ते म्हणजे अनिकेत. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी आता किती चांगली फलंदाजी करतात की राज आपल्या संघासाठी किती चांगली गोलंदाजी करतात. पहिला चेंडू राज वर्सेस अनिकेत. नक्की मध्ये घुसून मारलेला आहे चेंडू आहे. हो मध्ये बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात आहेत आणि झेल निसटलेला आहे तिकडे, पण एकच धाव आलेली आहे तिकडे. नक्कीच तिकडे हा षटकार तर नव्हता पण हा झेल होता, झेल निसटला. मी असं बोलेन की अनिकेत यांना जीवनदान दिलेलं आहे, त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा करावा लागेल अनिकेत यांना. नक्कीच विशाल त्यांना हा फायदा घ्यायचाच लागेल कारण का ही संधी पुन्हा पुन्हा नाही भेटत. नक्कीच आता एक स्ट्राईक लावले ते म्हणजे रवी उर्फ अण्णा. बघू रवी आपल्या संघासाठी किती चांगली फलंदाजी करतायत. राज यांचा 2रा चेंडू सामोर आहे ते रवी. रवी वर्सेस राज, राज वर्सेस रवी. हलवार प्लेट केला आहे. एक धाव काय वाचू शकणार नाही आहे. 2ऱ्या धावेची मागणी आणि 2री धाव सुद्धा आरामात पूर्ण. चांगली रनिंग करतात मला वाटतं अनिकेत आणि रवी सुद्धा. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 32 रन्स, 32 धावा, 3 2, 32. 3रा चेंडू राज यांचा सामोर आहे ते रवी. नक्कीच चांगलंच असं रोखून ठेवलं ते शीतलादेवी संघाला. म्हणजेच नवानगर संघाने ज्या पहिल्या ओव्हर मध्ये 25 धावा आल्या होत्या त्यानंतर हळूहळू कमी होत चालल्या आणि 2ऱ्या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्या. रवी यांचा मारण्याचा प्रयत्न पण चेंडू काही त्यांच्या फळीला लागत नाहीये. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या स्थिर ती म्हणजे 32. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सामोर आहेत राज वर्सेस रवी, रवी वर्सेस राज.
धन्यवाद पंच. आवाक्याबाहेरचा चेंडू एक प्लस धाव आलेली आहे त्यामध्ये. या 2 धावीने धावसंख्येत वाढ आता झालेली आहे, ती झाली आहे म्हणजे 34 धावा. आणि आता स्ट्राईकला आले ते म्हणजे अनिकेत, लेफ्ट हँडर बॅट्समॅन. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी किती चांगली फलंदाजी करतात की राज आपल्या संघासाठी गोलंदाजी. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता अनिकेत यांचा. अनिकेतांना काहीच कळाला नाही. चेंडू निर्धाव चेंडू आहे मला वाटतंय. धाव संख्या स्थिर 34 रन, 34 धावा. चांगला स्कोर थांबवला आहे तो म्हणजे नवानगर संघाने. पहिल्या ओव्हरला 25 धावा होत्या आणि आता तिसरी ओव्हरचा अनिकेत यांचा पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न पण काहीच कळाला नाही. चेंडू अप्रतिम गोलंदाजी ती म्हणजे राज यांची. गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. शेवटचा चेंडू आहे हा. कितीही प्रेशर आलं तरी आपल्या संघाला कसं सांभाळून ठेवायचं हे नवानगर संघाला माहित आहे असं वाटतंय मला. अनिकेत यांच्या फळीतून निघतोय तो षटकार. मामोल सर, यावर तुम्हाला काही कविता सुचतं का? संघाची धाव संख्या आहे ती 40 रन, 4-0, 40 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीवर. आणि हा जो सामना आहे 5 षटकांचा असेल. 2 उर्वरित षटक बाकी आहेत. बघूया आता चौथं षटक घेऊन कोण येत आहेत. दुसरं षटक घेऊन आले आहेत वैयक्तिक, ते म्हणजे योगेंद्र. रवी यांना एक तडाखेदार फलंदाज या ग्राउंड वरचे आहेत ते, पण आतापर्यंत त्यांची तडाखेदार फलंदाजी आतापर्यंत दिसलेली नाही आहे. तर बघूया आता ते काय करतायत, आपल्याला थोड्याच वेळात समजेल. मी रिक्वेस्ट करेन की लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. आणि मी आधीच म्हणलो होतो रवी हे तडाखेदार फलंदाज आहे. दर्शन, मला तरी असं वाटतं रवी यांना आपल्या माझ्या तोंडून ऐकायचं होतं हे तडाखेदार फलंदाज, तरच मी षटकार ठोकेन. आणि हे शब्द माझ्या तोंडून निघाले त्यानंतरच त्यांनी हा षटकार ठोकला. काय वाटतं तुला? नक्कीच रवीने आपला जलवा दाखवलेला, एक जोरदार फटका मारलाय. हा षटकार पाहायला भेटला, तो पण योगेंद्रला त्यांनी मारलाय तो षटकार. एक चांगले गोलंदाज आहेत ते. आता मात्र हा मिस आउट झालेला आहे हा चेंडू, नाहीतर हा देखील मला तरी वाटतं हा पण सीमारेषा पार गेला असता. नक्कीच, पण तेवढंच कौतुक योगेंद्र त्यांचं सुद्धा, त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय.
तिसरा चेंडू योगेंदर वर्सेस रवी. पुन्हा रवी यांच्या फळीतून निघते, मला वाटतं वन बाउन्स. चौकार चौकार चौकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटकेबाजी इकडे अण्णा यांच्या पल्लीतून पाहायला भेटते आपल्याला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत योगेंद्र यांचे. बघूया 3 चेंडूत रवी किती धावा करू शकतात. निर्धाव असा चेंडू रवी यांच्या फळीला काही कळाला नाहीये तो. असं तरी मला समीकरण वाटतंय, तर एक चेंडू रवीचा आहे तर एक चेंडू योगेंदरचा आहे. कारण का पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट, चौथा चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर आणि चौथा चेंडू डॉट. आता 5वा चेंडू रवी यांचा असेल असं मला वाटते. नक्कीच पाहूया. ओहो जबरदस्त चेंडू. एक धाव आले तिकडे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये. अँड यस, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. जबरदस्त गोलंदाज योगेंद्रनी दाखवलंय की चिड भी मेरी पट भी मेरा. एक निर्धाव तर हा दुसरा ही निर्धाव होऊ शकला असता. शेवटचा चेंडू आहे योगेंदर वर्सेस रवी, रवी वर्सेस योगेंदर. फुल टच चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. षटकार. जबरदस्त फटकेबाजी. आता मात्र चितलादेवी संघ पुन्हा एकदा ट्रॅक वर आलेला आहे. 18 धावा फटकावल्यात योगेंद्र यांना. खूपच सेकंड महागडं षटक म्हणावं लागेल या इनिंगचं. कारण का पहिलं होतं ते म्हणजेच स्वप्नीलचं, दुसरं आलं ते म्हणजेच योगेंद्र. 18 धावा दिल्या. एक चांगलीच योगेंद्रांनी पहिल्या ह्याच्यामध्ये सुरुवात केली होती. 4 धावा देऊन एक गडी बाद झाला होता, पण सेकंड ओव्हर जे त्यांना दिली योगेंद्रांनी, तर आता शेवटचं षटक घेऊन आले ते हर्षल आलेले आहेत. हेही देखील एक चांगले गोलंदाज आहेत. त्यांना सामना करतील ते आपले अनिकेत. नक्कीच जर समोर गोलंदाज चांगला आहे तर फलंदाज ही चांगलाच आहे असं वाटते मला. दर्शन लेफ्ट हँडर बॅट्समॅन अनिकेत आहेत आणि गोलंदाज सुद्धा चांगलाच आहे हर्षल. पहिला चेंडू हर्षल वर्सेस अनिकेत. बॉल हवेत आहे, झेल होऊ शकतो मला वाटतंय आणि झेल निसटलेला आहे, पण एकच धाव मिळेल. मला तरी वाटते झेल बघत राहिले अनिकेत. धावते पुढे धावू की नको असा ते विचार करत राहिले. 2 धावा झाल्या असत्या. दुसरी संधी भेटली अनिकेत त्यांना. नक्कीच आज त्यांचा दिवस आहे असं वाटतंय मला. दुसरा झेल निसटतोय अनिकेत यांचा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. धाव संख्या जी झाली आहे 59 रन्स, 5वर 9. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि तडाखेदार फलंदाज सुद्धा समोर आहेत. नक्कीच धाव जी लागलेली आहे फालकावरती पण चांगलीच आहे, पण अजून थोडीसे रन केले तरच नवानगरला आपण रोखू शकतो. आणि ते रवी करतायत. नक्कीच रवी यांच्या फळीतून निघतोय तो षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6-5 65.
65 धावा झालेल्या आहेत. ओहो हो, जबरदस्त चेंडू, जबरदस्त कमबॅक हर्षल यांचा, एक निर्धाव चेंडू. मला तरी वाटते पहिल्या ज्या ओव्हर मध्ये झालं तेच होणार आहे पुन्हा एकदा. बघूया, आपल्याला थोड्याच वेळेस समजेल आता की तसं होऊ शकतं की नाही. आतापर्यंत 3 चेंडू टाकून 7 धावा दिल्यात. पुन्हा रवी यांच्या फळीतून निघतोय षटकार षटकार षटकार. कमाल DJ. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त. विशाल नोटीस कर, रवी यांची खूप टायमानंतर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला भेटत आहे आज. नक्कीच ते अनफॉर्म मध्ये म्हणजे फॉर्म मध्ये नव्हते ते, आता त्यांचा फॉर्म परत आलेला दिसतोय. 71 रन झालेले आहेत संघाचे, 7वर 1, 71 धावा. 2 चेंडू अजूनही आहेत विशाल. बघूया रवी काय करतात या 2 चेंडूंवर. नक्कीच बघूया, रवी यांची तडकेदार फलंदाजी आतापर्यंत चालूच आहे. 5वा चेंडू, रवी काय करतायत बघूया. पुन्हा मला वाटतं 1 बाउन्स, चौकार चौकार चौकार. नक्कीच पाहायला भेटते ती रवी अण्णाची तुफानदायक बॅटिंग जी पहिल्या करायचे ते आधी करायचे जेव्हा जे जुने दिवस होते ते त्यांनी आता परत दाखवलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. संघाची धावसंख्या आहे ती 75 रन्स. शेवटचा चेंडू आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर रवी उर्फ अण्णा काय करतायत ते. 75 धावा झालेल्या आहेत. पुन्हा मला वाटतं हा जाईल षटकार षटकार षटकार. कमांड DJ. थँक्यू डीजे, एक चांगलं गाणं लावल्याबद्दल. खरं तिकडे आम्हाला एक तांडवच पाहायला भेटला रवी अण्णा यांच्याकडून. 14 चेंडूंमध्ये 42 धावा फटकावल्यात रवी. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली. जुन्या दिवस तू खरंच आठवण करून दिले पुन्हा एकदा.
जाऊया मैदानाकडे आणि जाऊया डीजे कडे. नक्कीच कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला भेटेल. पंचांचा इशारा आलेला आहे. स्टार्ट, टायमिंग स्टार्ट करायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वर पाहतोय. ओहो, बैठक शॉट, पहिलाच चेंडू ठोकलाय. टोपीने पहिलाच चौवा मारलाय. जबरदस्त बॅटिंग. सुरुवातशिवाय सकाळ नाही आणि मेहनतीशिवाय यश नाही, ते मात्र दाखवून देताना. ओहो, सुरेख 4 धावांसाठी टप्पा टप्पा टप्पा. तर तुम्ही पाहू शकता ही पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं आहे ते स्वप्नील कडून शिकावं लागेल. ते फक्त बॉलला दिशा देतात आणि बॉल आपलं काम करून जातो. तसंच संजय ठाकूर देखील एक एक्सपिरियन्स बॅट्समॅन होते, तेही पॉवर प्ले मध्ये तसंच करतोय जसे स्वप्नील करतायत. नक्कीच पॉवर प्ले षटक आहे, त्याला फक्त दिशा द्यायची, फक्त आणि फक्त. नक्कीच आपलं टायमिंग परफेक्ट असलं पाहिजे आणि जागा शोधून काढायची आहे, ताकद न लावायची. नंतर पॉवर प्ले षटक संपल्यानंतर मात्र तुम्हाला ताकद लावावं लागेल. ओहो, काय स्वीप आहे, कॅचची संधी आहे, फलंदाज मात्र बाद. आहे तिकडे संजय ठाकूरला. मछली जल की राणी है, जीवन उसका पाणी. नक्कीच मोठा बॅटर बडाई शाकीर दस्ताना, हुकमाचा एक्का, स्वप्नील नावाचं वादळ बॅक टू द पवेलियन. डकआउट मध्ये सन्नाटा आणि फिल्डिंग वाले नक्कीच खुश. स्वप्नील बाद होताना आपण पाहतोय, निराशा नक्कीच असेल. जर्सी परिधान केलेली आहे मॅन ऑफ द मॅच ची, का मला जर्सी दिली त्याचं मात्र प्रक्षेपण करताना स्वप्नील. पण आज अमोल सर विसरू नका, ते नवानगर संघ आहे, त्यांच्यामध्ये एक गेला तर दुसरा बाकी, दुसरा गेला तर तिसरा अजूनही बाकी. तर स्वप्नील यांची जागा भरून काढण्यासाठी आता आलेले आहेत ते मैदाना म्हणजे योगेंद्र. एक डावखुरे फलंदाज, एक चांगले गोलंदाज आहेत, एक चांगले फलंदाज देखील आहेत आपल्या संघाचे. तर बघूया संजय ठाकूर हे हारना सुद्धा फसवतात की नाही. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहेत, कारण की एक डावखुरे फलंदाज उतरले ते मैदानामध्ये. संजय ठाकूर यांनी एक 2 खराब चेंडू पडले, पण तिसऱ्या चेंडूवर एक मोठा मासा फसवला. बघूया आता काय करतायत ते. नक्की जोरदार फटका मारले, चेंडू आहे हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक धावत आहे चेंडू खाली, पण सुरेख फिल्डिंग पाहायला भेटली ती रवी यांच्याकडून. एक पॉवर प्ले मध्ये प्लेयर उभे होते, पॉवर प्ले मधून बाउंड्री कडे धावत जाऊन तो चौकार अडवणं सोपं नसतं, पण रवी यांनी आपले फुल ऑफर्स दाखवले. 100% देत आहेत प्रत्येक खेळाडू हा सामना विजय होण्यासाठी. एक चांगला फटकार होता, एक चांगला फायदा घ्यायचा प्रयत्न केला होता योगेंद्र यांनी पॉवर प्लेचा, पण फिल्डर काही ठस्से मस्त नाही होत आहेत. आता मात्र हा चेंडू आहे हवेमध्ये. बघूया, चेंडू जात आहे सीमा रेषा पार. षटकार जबरदस्त फटका. या षटकाराने संघाची धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचली ती म्हणजेच 16 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे संजय यांचा. एक खराब चेंडू आणि तो चेंडू पोचवला म्हणजेच योगेंद्र यांनी सीमा रेषा पार.
हा मात्र अवाक्या बाहेरचा चेंडू. धन्यवाद पंच. एक धाव खात्यामध्ये काही न करता या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजेच 17 धावा. 17 उर्फ खतरा. 17 म्हणजेच खतरा असतो. बघूया खतरा कोणाला आहे, गोलंदाजाला की फलंदाजाला. ओहो जबरदस्त चेंडू होता हा. हलवारपणे खेळले. एक धाव काढले तिकडे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये, पण नाही, एकच धाव पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला भेटले ती म्हणजेच अनिकेत यांच्याकडून. दोघांनाही खतरा नाही झाला. 17 हा नंबर त्यांनी पार पडला 18 धावींनी. षटक संपलेलं आहे. पहिलं षटक संपलंय ते म्हणजे 6 मिनिटांमध्ये. आणि दुसरं षटक बघूया कोण येऊन येत आहे तेच. आणि एक जबरदस्त गोलंदाज आलेले आहेत दुसरं षटक घेऊन, ते म्हणजेच पंकज ठाकूर. हे देखील एक चांगले नावाजलेले गोलंदाज आहेत. एक चांगले असे बॅटर आहेत. त्यांनी खूप अशा टुर्नामेंट ज्या आहेत शितलादेवी संघाच्या जिंकून दिल्या आहेत. स्ट्राईकवर असतील ते योगेंद्र. एक डावकुरे फलंदाज. एक षटकार मारून खेळतायत आतापर्यंत. चांगलीच धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 18 धावा, एक गडी बाद. हा मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू. थोडीशी खराब सुरुवात म्हणावा लागेल पंकज यांची. पहिलाच चेंडू निर्धाव आपला आवाक्या बाहेरचा चेंडू टाकलाय त्यांनी. हा मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न होता जोरदार, पण चेंडू काही नीट फलीवर आला नाही. एक धाव पण तिकडे काही रोखू शकले नाही. एका धावावर समाधान. एका धावेने धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे इकडे, कारण का आता स्ट्राईकवर आले ते रायटी फलंदाज. म्हणजेच नवीन टुर्नामेंट जे आयोजित आहे शितलादेवी क्रिकेट संघ मनोहर गणपत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. एक चांगले असे एक खेळाडू होते आपले मनोहर म्हात्रे. त्यांनी खूप टुर्नामेंट अशा त्या शितलादेवी संघासाठी खेळले आहेत. त्यांनी जिंकवल्यात. मास्टर्स मध्ये पण खेळायचे. हा मात्र रिवर्स चेंडू बघूया, आणि चेंडू जात आहे तो म्हणजेच 1 बाउन्स 4. चौकार गेलेला आहे. तर मी म्हणत होतो मनोहर म्हात्रे जे शितलादेवी संघाचे कर्णधारही होते. यंग होते तेव्हा, मास्टर्स मध्ये आले तेव्हा देखील शितलादेवी मास्टर्सचे कर्णधार होते. तसेच आगरी भंडारी समाज मास्टर्स यांचे अध्यक्ष देखील राहिले होते ते. त्यांच्या आठवण म्हणून ही टुर्नामेंट आज ऑर्गनाइज झाली आहे इकडे. सुंदर असा फटका मारला मध्ये घुसून, आणि चेंडू जात आहे सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त सुरुवात इकडे नवानगर संघाची. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 30 धावा. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ.
जबरदस्त चेंडू, जबरदस्त कमबॅक पंकज यांचा. एक धाव आलाय तिकडे. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये थोडंच तिकडे गचाल क्षेत्ररक्षण झाला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते नवानगर संघाचेच योगेंद्र व नवीन यांची. 2 धावा, या 2 धावांनी धावसंख्या पोचली ती म्हणजे 32 धावा. पंकज यांनी हा चांगलाच असा चेंडू टाकला होता पहिल्या षटकार व चौकार खाल्ला, पण नंतर चांगला कमबॅक पाहायला भेटला तो पंकज यांचा. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, हाई हलवारपणे खेळले. एक धाव काढले तिकडे. क्षेत्ररक्षण येत आहे बघूया, पण एकच धावावर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण आता पाहायला भेटले ते म्हणजे भावेश यांच्याकडून व चांगली फेकी सुद्धा. एकच धाव आली, या एका धावेवर समाधान मानावं लागेल. शीतलादेवी वर्सेस नगर नवानगर. पंकज यांचा पुढचा चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने टोळावून लावलेला आहे. बघूया, एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव होते का. एक चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या झालेली आहे 34. कांदोली मास्टर संघाचे, कोळीआगरी एकता समाज मंडळाचे 40+ एक सल्लागार विलास नागावकर आणि धारवली संघाचे माजी कर्णधार विनोद नागावकर यांना मी विनंती करतोय की टॉस्क बॉस इथं त्यांनी जायचं आहे, त्यांचा सत्कार करण्यात येईल पुष्पगुच्छ देऊन. मी शरद ठाकूर यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. विलास नागावकर 40+ कांदिवली. ओम फोटो घे. विलास नागावकर यांचा सत्कार करण्यात येतोय. 40+ कांदिवलीचे सल्लागार शरद ठाकूर, माजी 40+ एक खेळाडू. फुलटा चेंडू, यॉकर पद्धतीचा चांगला चेंडू अनिकेत यांचा. योगेंद्र त्याचबरोबर विनोद गावकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात. उपकर्णधार होते ते धारवली संघाचे 40+ मास्टरचे. धन्यवाद शरद. पुढचा चेंडू अनिकेत यांचा. योगेंद्र यांना 19 नंबरची जर्सी परिधान करलेले आहे. पुन्हा एकदा यॉकर पद्धतीचा चेंडू, चांगला गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतात ते कर्णधार स्वतः अनिकेत म्हात्रे, सन ऑफ धुरंधर म्हात्रे. 40+ मास्टर आक्षेगाव कर्णधार यांचा सुपुत्र. चौतीस धावा फलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ अनिकेत यांचा. 2 चेंडू झालेल्या, दोन्ही यॉकर पद्धतीचे चेंडू. पुढचा चेंडू, परत एकदा यॉकर पद्धतीचा चेंडू. दाद मागतायत पंचांनी फेटाळून लावलेले तिन्ही चेंडू निर्धाव. चांगले गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतात योगेंद्र यांना. त्यांची अजूनपर्यंत गोलंदाजीची लाईन आणि दिशा हे काहीच कळलेले नाही. दॅट्स अ मॅजिक. चौतीस धावा अजूनपर्यंत फळकावर लागलेले आहेत. सोबत आपले आलेले आहेत ते विलास नागावकर आणि विनोद गावकर. पुन्हा एकदा यॉकर पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण केलेले आहे स्वतः अष्टपैलू दर्जाचे खेळाडू शीतलादेवी संघाचे संजय ठाकूर. 4 चेंडू टाकले, त्याच्यात एकच धाव दिलेली आहे अनिकेत म्हात्रे यांनी.
5 षटकांचा सामना आहे. बघूया पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडनं म्हणजे शीतलादेवी एंड कडनं मारा करतायत. स्ट्राईकवर आहेत ते नवीन अनिकेत नवीन. एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगलं क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन भावेश म्हात्रे. जे आपण मैदानात बघतो त्या मैदानाचा ताबा श्री मुक्तेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड रजिस्टर आहे 1959 सालचा. त्याच्या अंतर्गत आपण या मैदानावर खेळण्याचा आपल्याला एक काय बोलतात लॉटरी, एक आपलं नशीब या मैदानावर खेळण्यासाठी मिळतोय. आज आपण त्यांचंही मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. पुढचा चेंडू अनिकेत यांचा. स्ट्राईकला आहेत ते प्रीतम. अकुट टप्प्याच्या चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण करतात. बघूया 1 धावावर समाधान. केदार चांगलं षटक. 1 धाव 2 धावा 1 गडी बाद. धाव संख्या अजूनही फलकावर स्थिर 36 36 36. लॉस ऑफ 2 विकेट्स. नवानगर संघ 12 चेंडू आणि 45 धावांची गरज नवानगर संघाला. परत फिरकीचे जादूगार भावेश म्हात्रे, एक अष्टपैलू दर्जाचे गोलंदाज ज्यांनी आत्ताच झेल घेतला होता. त्यांना क्षेत्ररक्षणामध्ये 2 पारितोषिक 40+ यांच्या अंतर्गत खेळताना मिळाली होती. चांगला थ्रो, चांगला कमबॅक. पुन्हा एकदा भावेश म्हात्रे वैयक्तिक पहिलं. मी आत्ताच म्हटलं होतं यष्टीचित करण्याचा प्रयत्न पेटाळून लावलेला आहे. डोंट अंडर एस्टिमेट टू अंपायर, प्लीज कूल डाऊन. पुढचा चेंडू भावेश. आत्ता यष्टीशीत झालेला आहे. ए नो बाई तुझा डाऊट. नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला. करतोय. पुढचा फलंदाज बॅटर आहे 33 नंबरची जर्सी परिधान केलेला दक्ष. योगेंद्र आणि दक्ष. पुढचा चेंडू भावेश यांचा. मी मगाशीच सांगितलं होतं. पुन्हा एकदा 1 धावांवर समाधान मानावं लागतंय ते नवानगर संघाला. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक भावेश म्हात्रे, जे अष्टपैलू दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. उत्कृष्ट असा झेल मगाशी घेतला होता त्यांना. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक. पंचांच्या डावीकडनं आणि शीतलादेवी एंडकडनं मार्गस्थ. उंचावर मारण्याचा प्रयत्न. योगेंद्र 19 नंबरची जर्सी घातलेले चांगलं असं क्षेत्ररक्षण. केदार पाटील मॅन फ्रॉम आक्सा इज अ अष्टपैलू खेळाडू आहे तो.
कारण का बरेचसे असे गोलंदाज शितलादेवी याच्यामध्ये संघामध्ये आहेत, पण नामचित तेच गोलंदाजी करतायत. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हळूवार अशी स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव केलेली आहे. पूर्ण षटकाची समाप्ती झालेली आहे. 1 बॉल टू गो. येस सर. धाव संख्या फळकावर लागते ती 39 39 धावा. 3 गडी बाद 39. नवानगर संघ पुन्हा एक योगेंद्र उंचावरनं मारलेले आहे. आय थिंक केदार झेल सुटलेला आहे. पंकजचा आय थिंक झेल होता. केदार यांनी जज केला होता, पण तो त्यांच्या जजमेंट मध्ये आला नाही आणि झेल सुटला आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेबरोबर धाव संख्या पोहोचते ती 40 लॉस ऑफ 3 विकेट्स. नवानगर संघ मड. शेवटचं षटक 42 म्हणजे 42 धावांची गरज. पुन्हा एकदा पार्थ बघूया. राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या उजवीकडनं मारा करतात शितलादेवी एंड कडनं. 2023 मध्ये कैलासवासी मनोहर गणपत म्हात्रे यांचं निधन झालं होतं. त्याच्या स्मरणार्थ एप्रिल मध्ये मास्टरने जी स्पर्धा आयोजित केली होती, ती स्पर्धा 2 वर्षानंतर 2025 मध्ये यंगस्टार यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. कैलासवासी मनोहर गणपत म्हात्रे हे कोळी आगरी एकता समाज मंडळाचे उपाध्यक्ष, श्री मुक्तेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचे सचिव, ग्रामसेवा मंडळ अध्यक्ष आक्सा यांचे अध्यक्षपद भूषवलं होतं. बरेचशी अशी जिम्मेदारी त्यांच्यावर होती आणि त्यांनी प्रत्यक्षितपणे आणि इमानदारीने ती निभावली. पण बोलतात ना, देवाला जो आवडे तोच घेऊन जाई, तशी ही परिस्थिती होती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. चांगला गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पार्थ कोणीच जर्सी घातलेले योगेंद्र नॉन स्ट्राईकला आहेत ते. दक्ष पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू. काहीच कळला नाही. इन आउट इन आउट. दॅट्स अ स्पिरिट ऑफ द बॉलिंग. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतायत पार्थ. स्क्वेअर कट केलेला आहे आणि थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. एक धाव घेण्यात यश. योगेंद्र यांना धाव संख्या पोहोचते ती 43. 43 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद झालेत ते नवानगर संघाचे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. बघूया धाव. रवी एक धाव पूर्ण. याच्यातला जो कोणी जिंकेल त्यांनी गोल्डन भाटी याच्या बरोबर खेळायचा आहे.